शेतकरी बंधूंनो नमस्कार. मातीते मार्केट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातलं एक ट्रेंडिंग असं पीक आणि ज्या पिकानं शेतकऱ्यांना एक नवीन ओळख निर्माण करून दिलेली किंवा नवनवीन शेतकरी हे पीक करण्यास उत्सुक आहेत अशा ड्रॅगन शेतीच्या शेतामध्ये आपण आज आहोत आणि आपल्यासोबत देवळाली गावातील एक रिटायर्ड शिक्षक आणि ज्यांची शेती ही आदर्श शेतकऱ्यांना पाहण्यासारखी आहे अशी शेती त्यांनी केलेली आहे असे खडे सर आपल्या आज सोबत आहेत. सर आज आपला थोडं परिचय करून द्या प्रेक्षकांना. माझं पूर्ण नाव देवीदास काशीनाथ खाडे. मी 31/5/2011 साली सेवानिवृत्त झालेलो आहे आणि त्यानंतर थोडं मी आपलं शेती करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम या जागेवरती अगोदर आम्ही डाळिंबाचं पीक घेतो. पीक भरपूर यायचं पण ऐन तोडणीच्या 15-20 अगोदर त्याच्यावर तेल्या रोग यायचा आणि 5-6 वर्ष त्या पिकाला सांभाळलं. झाडे खूप चांगली जबरदस्त झाली होती आणि आम्हाला त्याच्यातून जवळजवळ फारसं काही उत्पन्न मिळालंच नाही. फक्त कसा बसा तरी खर्च निघाला. काय करावं म्हणून यूट्यूबवरती आम्ही हे ड्रॅगन फ्रूट पिकासंबंधी थोडीशी माहिती केली आणि त्यानंतर मग आम्ही लगेच डाळिंबाचं पीक या जागेवरचं काढून टाकलं आणि ड्रॅगन फ्रूट लावण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या अगोदर या ठिकाणी चांगल्या प्रकारे जमिनीची मशागत करून घेतली. एकदा दोनदा डबल नांगरट करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग प्लेन रानावरती काय केलं, या ठिकाणी खोल असे खड्डे घेतले मजुरांच्या मदतीने आणि खड्डे प्लेन रानावरती खड्डे घेतले आणि त्याच्यानंतर मग हे हा पोल आणि ह्या पोलवरची रिंग आपल्याला दोन्हीची किंमत जवळजवळ 425 रुपयापर्यंत एक बसली आणि या एकर शेतामध्ये 517 पोल बसलेले. सर मला सांगा, तुम्ही हे ड्रॅगनचे रोपटे कुठून आणले होते? हे ड्रॅगनचे रोपटे रुक्मिणी शेड्स सोलापूर इथून आणले होते. ओके. आणि ते तुम्हाला किती रुपयाला पडलं? ते एक रोप आम्हाला काहीतरी 25 रुपयाला एक पडलं होतं. ओके. आणि एकूण किती रोप आणले होते? एकूण रोप आणले होते 2200. ओके. आता तुम्ही प्लेन रानावरती पोल रोवून घेतले, त्यानंतर खड्डे करून पोल रोवून घेतले मजुराच्या मदतीने. तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये हे लावले होते? हे आम्ही 1/7/2024 लावलेली. ओके. आणि म्हणजे एकंदरीत पावसाळा चालू झाला होता आणि जुलै महिन्यामध्ये तुम्ही याची लागवड केली. त्यानंतर मग तुम्ही ड्रिप केलं त्याला? ड्रिप ते बरोबरच केलं आम्ही लगेच, सगळ्या यंत्रणा बरोबरच केली. ओके. आणि याला लावताना काही खत घातले होते? हो, शेणखत घातलं. अच्छा. आता मला सांगा, या पिकाचा लागवडीनंतर फळ येण्यापर्यंत किती कार्यकाळ गेला होता? आता फक्त आम्हाला या पिकात याची वाढ त्यावेळेस कमी झालेली होती बरं का, पण 11 महिन्यांनी याला फळ आले होते. ओके. 11 म्हणजे ह्या रिंगातून झाड पास होण्यासाठी 11 महिन्याचा वेळ गेला. नाही, आणि थोडे पास झाले का रिंगातून की त्याची कळीन त्याला फळ धारणा गेल्या वर्षी झाली. म्हणजे 11 महिन्यातच फळ आलं त्याला. आणि गेल्या वर्षी साधारणतः आपल्याला 1600-1700 क्विंटल माल निघाला. आपलं 16-17 क्विंटल नाही, 16-17 क्विंटल माल निघाला. मग आता त्यानंतर याचं आता एक फळ तुटून गेलेलं आहे, तुम्हाला काय हायस्ट रेट किती भेटला होता? सरासरी रेट आपल्याला 80-82 रुपये. आता हे पीक नंतर कधी तुम्ही धरणार आहात? आणि हे धरावंच लागत नाही. ज्यावेळेस पावसाळी वातावरण सुरू होतं ना जूनमध्ये, त्याच वेळेस याला कळी निघायची मध्ये निघायची. म्हणजे बाकीच्या पिकांसारखं याला धरावं लागतं. काही प्रक्रिया काही जून महिन्यामध्ये. आणि फुल निघाल्यानंतर फळ किती दिवसात? 40 दिवसात तोडायला. फक्त 40 दिवसात. शेतकरी मित्रांनो, हे नोंद करण्यासारखं आहे. ड्रॅगन फ्रूट असं एक फळ आहे जे फुल निघाल्यानंतर फक्त 40 दिवसामध्ये फळ विक्रीसाठी तयार होतं. ही एक विशेष बाब आहे. सर मला सांगा, याला फवारण्या वगैरे कशा लागतात? याला जवळजवळ कीटकनाशक अगदी कधी मध्ये फवारावं लागतं. फवारण्याच याला नाही, थोडंसं बुरशीनाशक. शेतकरी मित्रांनो, हे कीटकनाशक एवढंच फवारावं लागतं. शेतकरी मित्रांनो, हे काटेरी वनस्पती आहे, त्याच्यामुळं याला असा काही विशेष फवारण्याची वगैरे गरज नाही.
आणखीन सर तुम्हाला ड्रॅगन विषयी याचा विषय सांगताना एक सांगायचं आहे की बा याला 19-19 24-24 अशी खतं ओपनिंगला आम्ही दिलेली होती आणि आलटून पलटून हे 19-19 13-0 हे अशी खतं या ठिकाणी द्यावं लागतात. इथं महत्त्वाचं खतं म्हणजे खरं शेणखत, कोंबडी खत आणि गांडूळ खत हीच आम्ही जास्त प्रमाणात म्हणजे एकंदरीत ऑर्गॅनिक शेतीवरती सरांचा भर आहे. हा आणि जेवढं झाडांना ऑर्गॅनिक देताल तेवढं तुम्ही उत्पन्न अधिक वाढवाल हा हा असं ड्रॅगन फ्रूट सर असे आहे. हम्म. सर तुम्हाला आता तुमच्या शेतीमध्ये आणखीन काही तुम्ही पिकं केलेली आहेत? हो केलेत ना. आता आंबा आहे आमच्याकडं, सीताफळ आहे. पण बरं का आता हे सीताफळीचं जे आहे ना ते आम्ही सगळं यूट्यूबवर पाहूनच पीक घेतलं. आणि सीताफळीचं ज्यावेळेस ते यूट्यूबवर सगळं येत होतं ना ते फसवं होतं माझ्या मते. अच्छा. सगळं खोटं होतं. जवळजवळ त्या सीताफळीची लागवण त्या काळात खूप 2 वर्ष 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात झाली. पण ती जवळजवळ 100% फेल गेल्यासारखी झाली. कारण कसं आहे त्याला मार्केटच नाही. काही मार्केट सांगितले, काही वापरून दिले. म्हणजे नर्सरीवाल्यांनी शेतकऱ्यावाल्यांचं वाटलं झालं, त्याच्यामध्ये नुकसान झालं. म्हणजे- आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 70 ते 80 ते 70% लोकांनी सीताफळीची पिकं जे काढूनच टाकलेले बरोबर. म्हणजे म्हणजे एकंदरीत आज तुमचं ड्रॅगन वरती सगळ्यात जास्त लक्ष आहे. हा आणि आंब्यावर आंब्यावर. हा केशर आंबा केलेला. सर ड्रॅगनला पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी आठवड्यातून 2दा द्यायचं, 2 तास द्यायचं. 2 तास. आणि आता समजा बाग तुटून गेलेली तुमची, पण आता उन्हाळ्यात संपेपर्यंत त्याला पाणी देत राहायचं का? हा देत राहायचं 2 आठवड्यातून 2दा 2 तास अच्छा द्यायचं. अच्छा. आणि आपल्याला जे काही खत पाणी घालायचे ते आधीच आता घालून घ्यायचं. ठीक आहे. सर तुम्हाला आणखीन ड्रॅगन विषयी काही अधिकची माहिती सांगायची आहे का? अधिकची माहिती म्हणजे असं एक बा आता आम्ही बी असं यूट्यूबवर पाहून लावलेलं आहे आणि ते सांगतात बा याचं आयुष्य 30 वर्षाचं आहे. पण 30 तरी नसलं तरी माझ्या मते 20, 22, 25 वर्षापर्यंत हे पीक टिकत असेल. आणि याचं पहिल्या वर्षी जे आहे ना तर एक 20% उत्पन्न निघतं. बरं. ठीक आहे नाही. म्हणजे खूप चांगला बाग आल्याच्या नंतर जे काही उत्पन्न निघत असेल तर त्यातून फक्त 20% पहिल्या वर्षी निघतं. दुसऱ्या वर्षी मात्र 40-45% निश्चित निघतं. आणि तिसऱ्या वर्षापासून 100% पीक निघायला सुरुवात होते. कारण याचे जेवढे फंटे सगळ्या बाजूनं वाढतील बरं. जास्तीत जास्त तेवढे त्याला जितक्या फंटे राहतील तितकी त्याला कळी आणि फळं निघणार आणि मग ॲटोमॅटिकच उत्पन्न वाढतं. सर एकंदरीत तिसऱ्या वर्षानंतर तुम्हाला एका पोलवरनं हां. किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? आता आपल्याला अपेक्षा आता काही किंवा होत आहे किती उत्पन्न होऊ शकतं? होऊ शकतं. म्हणजे आता चांगलं जर आलं तर या पूर्ण बागेमध्ये 12-13 टन माल निघू शकतो. जास्त नाही निघू शकत, तितका नक्की निघू शकतो असा अंदाज वाटतो. पण आता आपण काय तिथपर्यंत अजून पोहोचलेलो नाही. त्यावेळेस जर आल्यावर त्यावेळेस पुन्हा सांगू किती निघाला काय झाला. गेल्या वर्षी आपला निघाला होता 16-17 क्विंटल माल निघाला होता. म्हणजे 1.5 टनाच्या आसपास निघाला होता. आणि त्यावेळेस काय 1,000 फंटा फक्त असं बाहेर पडलेला होता रिंगमधून. आता चालू वर्षी चांगल्या प्रकारे आता वाढ झालेली आहे. झाडाची वाढ आता चांगली चांगली दिसते. आणि आता झाडाची हे आज फक्त canopy पण याला 20वा चांगली महिना दिसते. लागला ह्या पिकाला. एकंदरीत हे झाड जर पाहिलं गेलं 20वा महिना लागला. हा फक्त 20 महिन्यामध्ये पोल मधनं पास होऊन आज अतिशय डेरेदार असे झाड तयार झालेले आहे. आता लागवडीनंतर याची महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे कशी आपण जी पोलच्या बाजूनी जी रोपं लावलेली आहेत ना त्याची वाढ होत असताना रिंगातून बाहेर पडेपर्यंत त्या याला कुठल्याही प्रकारचा असं फंटा येऊ द्यायचा नाही, त्याचं कट करायचं. म्हणजे तुम्ही त्याला बाहेर वाढूच द्यायचं नाही. पोल मधनं पास होईपर्यंत पास होईपर्यंत काहीच नाही हा. करायचं. रिंगातून बाहेर पडल्याच्या नंतरच ते त्याची मग काय वाढ किती वाढ होऊ द्यायची. बरोबर. पण आणि अजूनही ते कट करावं लागतं खाली. आता ही जी रिंग आता समजा हे जर जास्त खाली ना आलं. हे दिसतंय अजूनही हे याच्यात खाली वाढून नाही. इकडे वर आता किती का वर वाढ वाढू द्यायचे पण खाली इकडे हे फुटू द्यायचे नाही. फुटू दे. आता हे आणि फुटलंय सर ना. हे- आता समजा हे फंटा फुटलाय ना आता कट कट करायचं करायचं. समजा. सर हे जर जास्त खाली आले असे हा. तर हे काय कट करायचं? नंतर जमिनीत खूप लागायला गेले तर त्याचे शेंडे कट करता येते असं वाटतंय. ओके. आता आम्ही नवीन आहे त्याच्यामुळे इतकं नाही. पण मग आम्ही तुम्ही जिथून रोपाने नवीन तिथून असताना मार्गदर्शन देखील घेतो. हा? चांगल्या प्रकारची बाग या ठिकाणी आणून दाखवलेली आहे. हा. तुम्ही नवीन असाल तरी चांगल्या प्रकारची बाग इथे आलेली. सर याला मला वाटतं एक 2-4 महिन्यानंतर याला तुम्ही बेड तयार हा केली. बेड लगेच नाही लागवडीच्या आधीच तयार केली. लागवडीच्या आधीच तयार केली. हा तयार केली बेड. लागवडीच्या अगोदरच बेड तयार करावं लागतं. बेड जितके भक्कम आणि चांगले राहतील ते अधिक फायदा होतो. आणि हे ड्रिपचं जे आहे ना ते दोन्ही बाजूनी करायचं. दोन लॅटरल टाकलेले आहेत. दोन हा. आणि सरांच्या 20 mm च्या लॅटरल दिसते हा. आणि दोन्ही याला इकडून 2 आणि तिकडून 2 ड्रिप आहेत. एकंदरीत शेतकरी मित्रांनो
योग्य नियोजन, ऑर्गॅनिक खतांचा वापर आणि थोडीशी नवीन नवीन माहिती गोळा करून सरांनी या ठिकाणी अतिशय उत्तम अशी ड्रॅगन फ्रूटची बाग केलेली आहे. आणि निश्चित त्यांना अपेक्षित उत्पन्नापेक्षाही जास्त उत्पन्न मिळेल. आणि ड्रॅगनमधनं एक पैशासोबतच एक नवीन ओळख त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आता याच्यामध्ये ना या पिकाला धोका म्हणजे आता इथून पुढे 2 महिने होणार त्याचा सनबर्न सर्विंग झाल्यानंतर काय होते पट्टी येत ना ज्या बाजूने जास्त ऊन लागत ना तर ती पिवळी पडतात आणि सडल्यासारखी वाटतात. म्हणून त्याच्यासाठी आपण एक पावडर असते बघा, तर ती पावडर पुण्यावरून मागवलेली आहे, आपण आणलेली. तुम्हाला नाव वगैरे माहिती आहे? हा, त्या पावडरचं नाव आहे ना माहिती, तर त्याचं सिलिकॉनच काहीतरी ते पावडरचं नाव आहे वाटतं, मी सांगतो एक मिनटं. सनबर्गिंग सिलिकॉन पावडर आहे सिलिकॉन आणि ती पांढरी असती, पाण्यात 100% मिक्स होती आणि त्याची फवारणी 2-3 वेळेस केली की मग सरबर आपला काय होतं. शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटला उन्हाळ्यामध्ये एक धोका आहे, सनबर्निंग होऊ शकतं आणि तुमच्या फांद्या वाळू शकतात, वाळत नाही, पिवळ्या पडून सडतात. तर त्यासाठी एक सिलिकॉन पावडरचा जर फवारा मारला तर निश्चित कंट्रोल येऊ शकतो आणि आपली बाग वाचू शकते. त्याला तर बरोबर का वरून सावलीच करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आता ते थोडंसं आर्थिक त्याला बराच खर्च आहे. म्हणलं एखादं अर्ध पीक बाजारात पडलो बघू, आणि तसं काही एवढं हे नाही ना. आता पहिलाच खर्च जास्त झालेला आहे. सरासरी पूर्ण लागवड होईपर्यंत माझ्या मते 4-4.25 लाखाच्या आसपास खर्च म्हणतात 100% येतो. त्याच्यात खत बी 1 एकराला सुरुवात रोपटे, पोल, सगळं पूर्ण खत, औषधं हे सगळं एकराला 4 ते 4.5 लाख रुपये खर्च होतो. आणि सरांना पहिल्या 10-11 महिन्यातच 1 लाख ते 1.5 लाखाचं उत्पन्न देखील नाही, 1 लाख 1 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही माती ते मार्केट या यूट्यूब चॅनलला ड्रॅगन विषयी अतिशय उत्तम अशी माहिती सांगितलेली आहे आणि निश्चित शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि ड्रॅगन शेती शेतकरी यशस्वी करतील. धन्यवाद.